नमस्कार. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत क्रीडा धोरणाअंतर्गत 5% आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करून क्रीडा ई-प्रमाण प्रणाली विकसित करण्याबाबतचा मान्यता देण्यात आलेली असून दिनांक 8 जानेवारी 2026 हा निर्णय झालेला महाराष्ट्र शासनाचा. या अंतर्गत राज्यातील सर्व खेळाडू 5% आरक्षणाचा लाभ सुलभतेने व पारदर्शक पद्धतीने मिळावा यासाठी संदर्भाधीन शासन निर्णय 30 जून 2022 व 5 सप्टेंबर 2025 अंतर्गत काही सूचना निर्गमित केलेल्या असून त्या अंतर्गत क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीसाठी शासनाने आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे क्रीडा ई-प्रमाण ही एकात्मक प्रणाली कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजंट व ब्लॉकचेन आधारित वर विकसित केलेली आहे. त्यानुसार शासन निर्णय दिनांक 30 जून 2022 मधील परिच्छेद क्रमांक 5 मध्ये व शासन निर्णय 5 सप्टेंबर 2025 अन्वये केलेल्या सुधारणा रद्द करून त्याऐवजी सुधारित तरतुदी समाविष्ट करण्याच्या बाबी शासनाच्या विचाराधीन होत्या. त्यानुसार शासनाचा निर्णय झालेला असून राज्यातील प्रावीण्यपात्र खेळाडूंना शासकीय निम शासकीय व इतर क्षेत्रातील नोकरीमध्ये 5% आरक्षण, क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीमध्ये मानवी जास्त हस्तक्षेप होतो आणि बोगस प्रमाणपत्रांना आळा घालण्यासाठी व पडताळणी प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून ब्लॉकचेन क्रीडा ई-प्रमाण आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे वापर करण्यास मान्यता दिलेली आहे. या अंतर्गत परिच्छेद क्रमांक 5 रद्द करून त्याऐवजी खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. क्रीडा ई-प्रमाण प्रणालीद्वारे प्रमाणपत्र पडताळणीसाठी सुधारित कार्यपद्धती ते प्रमाणे आहेत. क्रीडा संघटना व स्पर्धक आयोजकांची जबाबदारी. डेटा आर्चिव्हल ऑन ब्लॉकचेन. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील सर्व अधिकृत क्रीडा संघटनांनी स्पर्धा संपन्न झाल्यापासून 7 दिवसाच्या आत स्पर्धेचा अंतिम निकाल तसेच आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे स्पर्धा संपन्न झाल्यापासून 7 दिवसाच्या आत कॅलेंडर डेज आज स्पर्धेचा अंतिम निकाल, स्पर्धा सहभागी खेळाडूंची यादी व गुणपत्रक क्रीडा विभागाच्या विहित क्रीडा ई-प्रमाणपत्र पोर्टलवरती अपलोड करण्यासाठी सोबत दिलेल्या अपरिशिष्टानुसार सर्व कागदपत्रे व सत्य प्रमाणपत्र व संबंधित स्पर्धेचा अंतिम निकाल एक्सेलएस फाईलमध्ये सादर करणे आवश्यक राहील, बंधनकारक राहील. दुसरी गोष्ट म्हणजे संबंधित संघटनेच्या अधिकृत पदाधिकाऱ्यांनी आपल्या डिजिटल स्वाक्षरीने ते प्रमाणपत्र प्रमाणित करणे आवश्यक आहे. एकदा ही माहिती क्रीडा व युवा सेवा संचालनाच्या https://sports.maharashtra.government.in या पोर्टलला अपलोड केली की प्रणालीमधील स्मार्ट कॉन्ट्रॅक्टद्वारे ह्या माहितीचा क्रिप्टोग्राफिक हॅश तयार होऊन तो ब्लॉकचेनवर कायमस्वरूपी इम्युटेबल जतन केला जाईल. दंडात्मक तरतूद. जर एखाद्या संघटनेने 7 दिवसाच्या आत अभिलेख ब्लॉकचेनवर अपलोड करण्यासाठी किंवा क्रीडा विभाग संचालनाने सादर केले नाही, स्मार्ट कॉन्ट्रॅक्टद्वारे संघटनेला ऑटोमॅटिकली डिफॉल्टर यादीत टाकले जाईल. सर्व संघटनांनी लक्ष द्यायचं की सपोज आपण 7 दिवसाच्या आत, हा 4 नंबरचा निर्णय खूप महत्त्वाचा आहे, आपण सर्व डॉक्युमेंट्स किंवा खास करून आपल्या झालेल्या स्पर्धा आहे यांची संपूर्ण अभिलेख किंवा डॉक्युमेंट्स अपलोड केले नाही तर आपल्याला ऑटोमॅटिक डिफॉल्टर यादीत टाकले जाईल आणि जोपर्यंत आपले अभिलेख अपलोड होत नाही तोपर्यंत होणाऱ्या खेळाडूंच्या नुकसानीसाठी संघटना जबाबदार असेल. खेळाडूंनी काय कार्यवाही करायची? खेळाडूंनी क्रीडा स्पर्धांमधील प्रावीण्य प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर क्रीडा व युवक संचालनाच्या sports.maharashtra.government.in या क्रीडा ई-प्रमाण पोर्टलवर आपल्या आधार संलग्न आधार ID द्वारे लॉग इन करायचे. म्हणजे आपल्याला सुद्धा वैयक्तिक खेळाडूंना सुद्धा लॉग इन करायचे आणि खास करून संघटना सुद्धा लॉग इन करायचे आहे. खेळाडूंनी आपल्या स्पर्धेचे तपशील भरून पडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा. खेळाडूंनी सादर केलेली माहिती संघटनेच्या ब्लॉकचेनवर जतन केलेला अभिलेख म्हणजे बघा रेकॉर्ड हॅश संघटनेने केलेले संपूर्ण डॉक्युमेंट व खेळाडूंचे डॉक्युमेंट या दोघांचे ऑटोमॅटिक व्हेरिफिकेशन होणार आहे. खेळाडू उमेदवाराने भरतीपूर्वी वरील पडताळणीद्वारे सादर केलेले प्रमाणपत्र कुठल्याही तांत्रिक व प्रशासकीय कारणामुळे अवैध ठरले अशा परिस्थितीत जर उमेदवाराकडे त्या व्यतिरिक्त भरती प्रक्रियेपूर्वीचे भरती अर्ज सादर करण्याच्या दिनांकापूर्वी कालावधीतील अन्य प्रमाणपत्र किंवा असतील अशा उमेदवारांनी प्रमाणपत्र ई-प्रणालीद्वारे पडताळणी करून नियुक्त प्राधिकाऱ्यांकडून सादर करावेत. संबंधित नियुक्त अधिकारी प्राधिकाऱ्याकडून उमेदवारांनी सादर केलेले प्रमाणपत्र QR किंवा कोड क्विक रिस्पॉन्स कोड मार्फत पडताळणी करून वैध असल्याची खात्री करावी. उपसंचालक मुख्य प्रशासन यांची भूमिका प्रमाणपत्राची वैधता कशी असेल? क्रीडा ई-प्रमाण प्रणालीद्वारे स्वयंचलित पडताळणी केलेले प्रमाणपत्र निर्गमित करण्याचे अधिकार उपसंचालक मुख्यालय क्रीडा व युवा संचालक पुणे यांना राहतील. यामुळे पडताळणीच्या प्रक्रियेचे केंद्रीकरण होणे समानता येईल. डिजिटल स्वाक्षरी. सदर प्रमाणपत्रावर माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 IT ॲक्ट 2000च्या कलम 5 अन्वये
वैद्य असलेले उपसंचालक मुख्यालय क्रीडा व युवक सेवा यांची डिजिटल स्वाक्षरी असेल. किंवा क्विक रिस्पॉन्स जो आपण म्हणतो ना, क्विक रिस्पॉन्स कोड जो आहे पडताळणी प्रत्येक प्रमाणपत्र एक अद्वितीय QR कोड असेल. त्यामध्ये MPSC किंवा इतर कोणत्याही नियुक्ती प्राधिकाऱ्याने हा कोड स्कॅन केल्यास त्यांना ब्लॉकचेन मूळ नोंदीची पडताळणी करता येईल. पडताळणी अहवाल कार्यमर्यादा. ब्लॉकचेन आणि स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट तंत्रज्ञानामुळे माहितीची जुळवणी झाल्यास खेळवलं त्याचा डिजिटल पडताळणी अहवाल अर्ज केल्यानंतर तात्काळ किंवा कमाल 24 तासाच्या आत तात्काळ ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. म्हणजे बघा, जे व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला कमीत कमी 15 दिवस, महिना, 2-2 महिने जात असे, ते आता फक्त 24 तासाच्या आत आपल्याला भेटणार आहे. फक्त आपण संपूर्ण माहिती व्यवस्थित प्रकारे अपलोड करायला हवी. अपीलीय तरतूदसुद्धा यामध्ये केलेली आहे. जर तांत्रिक कारणास्तव किंवा माहितीच्या तफावतीमुळे प्रमाणपत्र नामंजूर रिजेक्ट झाल्यास खेळाडूस ऑनलाईन अपील करण्याची सुविधा असेल. यामध्ये कमाल 30 दिवसाचा कालावधी असेल. प्रथम अपील संचालक क्रीडा व द्वितीय अपील आयुक्त क्रीडा व युवक संचालक यांच्याकडे करू शकतात. अपीलावर निर्णय सुनावणीचे तपशील देखील ब्लॉकचेन नोंदवण्यात येईल. याप्रमाणे पडताळणीस क्रीडा ई प्रमाण असे संबोधण्यात येणार आहे. खेळाडूंनी अबकळ गटातील सर्व संवर्गाकरता आपले प्रमाणपत्र संबंधित संपूर्ण जाहिरात असल्यास त्याची माहिती छायांकित प्रत जोडायची आहे. यापुढे लोकसेवा आयुक्त शाने सर्व पद भरती सदर कार्यपद्धती लागू होणार आहे. MPSCसाठी सदर प्रक्रिया नियमानुसार 5% खेळाडू आरक्षणात पात्र ठरणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील सर्व खेळाडू संबंधित क्रीडा संघटना व सर्व संबंधित बंधनकारक असेल. अशा प्रकारचा आजचा हा शासनाचा निर्णय झालेला असून या अंतर्गत खेळाडूंसाठी 8 जानेवारी 2026च्या निर्णयाअंतर्गत ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून क्रीडा ई प्रमाणपत्र भेटणार आहे व त्याचं व्हेरिफिकेशन होणार आहे. अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी आमचा चॅनल द सोल्युशन गुरुजीला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.